महाशिवरात्रीनिमित्त हरितभक्त परायण एकनाथ गुरव महाराजांची भक्तिमय कीर्तन. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन सोहळ्यात हरितभक्त परायण एकनाथ गुरव महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय केला. भगवान शिवशंकरांच्या महिम्याचे वर्णन करत त्यांनी उपस्थित भाविकांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश दिला. असा भगवान शिवांचा महिमा नरहरी सोनाराने जाणला. पांडुरंगाने त्याचा भेदभ्रम निवारण केला. ज्यांच्या बुद्धीतला भ्रम पांडुरंग दूर करतो केवढा मोठा त्यांचा महाराज बुद्धीचा प्रयास असेल. आम्हाला सामान्य लोकांनी सांगितलं तर पटेल, पण देवाने बुद्धिभ्रम नष्ट करावा म्हणून देवाचं खरं दर्शन नरहरी महाराजांना झालेलं आहे. हा भंग आमच्या संप्रदायाने फार पराकोटीचा उच्च मानला जातो की भगवंतांचं वर्णन 4 ओळीत मांडलेलं आहे. भस्म उटी, भस्माची उटी धारण करतात. आता ते भस्म कोणतं आहे वर्णनही केलेलं आहे. तुम्ही उटी लावतो, चंदनाची उटी लावतो, अंगात आपलं शांत करण्याकरता जुन्या काळात आयुर्वेदाने सांगितलेली चंदनाची उटी लावली जायची. त्यावेळी बऱ्याबऱ्या औषधं काही नव्हतं. चंदन शीतळ करायचं. ते चंदनही त्या काळातलं तसं होतं, तापही तसा होता आणि लोकही तशी होती. आता ते आपलं काही राहिलेलं नाही. तापलिया तेला लावण्य चंदन मुंदे एक क्षण शीतळ करी. अतिशय तापलेल्या तेलाला, पाण्याला नव्हे, उकळणाऱ्या तेलाला चंदनाचा एक थेंब जरी उघडून टाकला तर ते अगदी शीतळ करायचं. एवढं चंदनात सामर्थ्य होतं. आजही आहे, पण त्या दर्जाचं चंदन उरलेलं नाही. तर ते चंदन आम्ही लावलं तर आमच्या अंगाचा दाह शांत करील, ताप शांत करील. बरोबर आहे. नरहरी महाराज म्हणतात की ज्याने अंगाला भस्माची उटी लावलेली आहे त्या भस्माच्या उटीनं अंग तर शांत होणारच नाही, पण हे लावण्याचं प्रयोजन काय म्हणतात. तर प्रत्येकाची उटी वेगळी आहे. ज्ञानोबा आहे आमच्या वारकरी संप्रदायाची उटी सांगतात. तुळशी माळा शोभती वारकऱ्यांची उटी आहे गोपीचंदन. उस मिळते रंगीत कुठलाही गंध लावायचा, उस बेंद्राला रंगविल्यासारखं रंगीत आणायचं. गोपीचंदन पांढरा रेखील तिथं काय चुन्ना असू दे काय असते मागणं बघायचं. सगळंच राख व्हायचं आहे शेवट नाही. तिथं काय बदल करायचं मग लावायचं आहे तर ठरलेलंच आहे. शास्त्रानं जे सांगितले तेच लावावं. गोपीचंदनाच्या उटी हे माऊलींचं सांगणं आहे, कुठल्या बुवाचं नव्हे पदरचं. गोपीचंदनच लावावा. आणि मग गोपीचंद का लावावा तर ते गोपींच्या पायाचा रजकणा आहे म्हणून. गोपीसाठी भक्ती कोणी केली नाही. गोपींची आठवण त्यांच्या पायाच्या व्रजभूमीतल्या मातीच्या रजकणापासून बनवलेला गंध तो आम्ही लावतो. भगवान शंकरांना भस्माची उटी आहे, आम्हाला गोपीचंदनाची उटी आहे. अनेकांच्या वेगवेगळ्या उटीचं वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. इंद्राची उटी वेगळी आहे, ती पुण्याईची उटी आहे. त्रैविद्यां मां सोमवातुतपापा मग तया पुण्याची पावटी सरी सरीची इंद्रपणाची उटी उतरे. लावलेली उटी कशी आमच्या आता सकाळी गंध लावलेला गेला की पुष्कटून नंतर आता लावून यायचं नाही. परत काही लावून येतात नाही आरशात बोलून ते मग ते आंघोळ करायची त्याला दुसऱ्यांना गंध लावायला. एकदा गंध धरला की मग परत पवित्र असेल तरच गंध धरायचं. आता दिसून तेव्हा गंध लावायला लागेल मग ते नसलेलं सारखं. आता काही लावतात तो भाग निराळा, पण पवित्र आचरणासाठी आपण पवित्र पाहिजे आणि पवित्र असतानाच ती भावना उत्पन्न होते. म्हणून इंद्रपणाची उटी आहे ती पुण्याईची उटी आहे. इंद्रादी देव हे फार सत्वगुणवान आहेत म्हणून त्यांची उटी आहे ती पुण्याईची उटी सांगितली, म्हणजे अतिशय पवित्र आचरण.
आम्ही सामान्य जीव आहोत. आम्हाला कर्तव्य आम्हाला आहे. आम्हाला काळाचा बंध आहे, गुणाचा बंध आहे. काळ पाश, कर्म पाश आणि गुणाचा पाश आहे आमच्याजवळ. म्हणून भस्माची उटी आहे ही अत्यंत विरक्तीची आहे. नरहरी सोनार महाराज सांगतात, उटी आहे भस्माची कशाची, तर भगवंताचे जे निश्चम भक्त आहेत त्यांच्या शरीराच्या देह इथं पडतो, जीवात्मा मुक्त होतो. मुक्त झालेल्या पुरुषाच्या चितेचं भस्म आहे. आमच्यासारख्या भक्तांच्या राखेचं नव्हे. आमची राख सावडली जाते, आमची राख काय केली जाते, नदीत सोडली जाते, जमिनीत मिसळली जाते. आता आधुनिक लोक आहेत झाडाला घालतात, कशाला घालतात, पण ते जसं शास्त्रानं सांगितलं तसं व्हावं. उगाच विज्ञानाच्या मागे लागून काय आवडतं शाळ्या मनुष्यांना सगळं गंगेत प्रदूषण होते आणि आमच्या राखीनं काय करायला लागलंय ते सोडून एकदाच माणूस मरतोय का रोज रोज मरते. लक्षात घ्यायचं असेल असतील काय असतील ते, पण वैष्णवांची रक्षा ही गंगेत विसर्जित व्हावी. महाराज माती पाणी हे असं मोठं रसायन आहे की तुम्ही कोणतंही विष त्यामध्ये घातलं तर ते महाराज काय करायचं, उदासीन करायचं सांगत आहे. कोणतंही तणनाशक मातीत वापरा, उदासीन होतं. कोणतंही विष पाण्यात वापरा, उदासीन होतं. कारण देवानं निर्माण केलेलं आहे ते आणि हे माणसाने निर्माण केलेलं आहे. म्हणून मूळ भूमिका आहे पाणी, आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश. ही मूळ तत्व आहेत. यामध्ये आपल्या देहाचं काय होतं, दहन केल्यानंतर आकाश आकाश तत्वाला जातं, माती माती तत्वाला जाते, वायू वायू तत्वात, आणि मग अग्नी अग्नी तत्वात, तेज तेजामध्ये विलीन होतं, सूर्यामध्ये तेज, आकाश आकाशात विलीन होऊन जातं आणि शेवटी या देहाचे सूर्य 4 मोठी राख उरते म्हणतात. ती रक्षा आम्ही का लक्षात ठेवायची, तर या देहाची शेवट काय होणार आहे, राखच होणार आहे. कितीही आम्ही मौज मजा केली, कितीही आम्ही वैभव भोगलं तरी देखील एक दिवस हा देह जाणार आहे. नाशिवंत जाणार सगळं आयुष्य खातो काळ साधना अशी जाणीव पाहिजे. एक दिवस हे शरीर किती अहंकारानं उड्या मारत होतं. अहम ममतेची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी डबुळते ठेली. हे असं का सदैव ढवळायला लागलं हे जन्म मरणाची दुथडी, तर यात अहम आणि मम आहे म्हणून. ह्या अहम मम एक शांत झाला एकदा हे शरीर पतन पावेल. शरीर पडल्यानंतर त्या देहाची विल्हेवाट काय करायची मग, म्हणून ज्ञानी पुरुषाचं चितेचं भस्म. शुभीरामृतात कथा आहे बघा, शबर नावाचा. शबरानं आपली पत्नी शबरी आहे तिचं एकांतात दहन करते. ती चिता भस्म रोज मिळत नाही तिला. एक दिवस आपल्या पत्नीचं ती स्वतः दहन करून घेते चिता शिवपूजेसाठी, आणि मग शेवटी तो शबर पूजेतून उठतो आणि नैवेद्य आणण्याकरता पत्नीला हाक मारतो. पत्नी तर दहन करून गेलेली, त्याला माहिती नाही. हाक मारल्यावर भगवान शंकरच तिच्यावर पण महाराज तिला जिवंत करतात आणि उभे करतात. आता ह्या कथा श्रद्धेनं मान्य करायच्या. असं कधी झालं का, मग सिनेमातलं मान्य होते आणि ते का मान्य होत नाही. कल्पित माणसं सिनेमा वगैरे रडतात माणसं, खोट्याला रडतात, खऱ्याला रडत नाही. किती पापी माणसं असते. स्त्रियाचा मुलाचा आख्यान वाचताना डोळ्यात पाणी यावं. हे हरिश्चंद्र तारावांनी किती सत्वाची परीक्षा आहे मोठी. म्हणून भाविक अंतःकरण असणं हे परमार्थी मनुष्याची फार मोठी गरज आहे. ज्ञानाची गरज अजिबात नाही. कळायला पाहिजे, कळायला पाहिजे. मळग्यात जायचं म्हणजे इकडं वाटा हे कळायला पाहिजे. पण भावनेनं येईल त्या माणसाबरोबर गोड बोलत, चांगलं वाणी वापरत, प्रत्येकाबरोबर सहृदय अंतःकरणानं वागणंही तसं असलं पाहिजे. म्हणून परमार्थी मनुष्य हा भाविक असावा. भाविक मनुष्याचं अंतःकरण काय होतं, शेवटी हे पटवून येतं, हे राख होणार आहे, भस्म होणार आहे, आणि मग हे चिताभस्म भगवंताला आवडत आहे. अशा गोष्टी वाचाव्यात. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, देवाची वाणी, देवाच्या नामस्मरणाचं, देवाच्या चरित्राचं जिथं जिथं लिखाण केलेलं आहे ते सदैव आपण वाचत राहायचं. त्याने अंतःकरण चांगलं तयार बनतं आणि मग भक्तीला पोषक होतं. म्हणून आपण या गोष्टीत अजिबात टाळणं महाराज गरजेचं नाही, सदैव केलं पाहिजे. की भस्म, हरी महाराज सांगतात की ज्या देहाचं भस्म होतं ते भस्म अपवित्र नाही, पवित्र आहे. कारण आयुष्यभर त्यांनी काय केलेलं आहे, शिव 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 असा शब्द उच्चार केला. शिव गोळा चक्रवर्ती याचे पाय माझे चित्ती. पुढे सांगतात, वाचे वदता शिवनाम दयान बाधी बोधकाम. ज्याचा अंतःकरण निर्विकार झालेला आहे अशाच पुरुषाचं भस्म भगवान अंगीकारतात. म्हणून निर्विकार मनुष्याचा वृत्तीस नव्हे विकार, तरी तो नर केवळ शंकर. तयापाशी तीर्थे समग्र असते. हात जोडून सगळे तीर्थ अवस्थेला येतात. तीर्थाला जाऊ नये असं नाही, पण तीर्थाला जाऊन जे मिळणारं पुण्य आधीच भेटत असेल तर महाराज त्या पुरुषांना तीर्थयात्रा करायची गरज नाही, असं त्यांचा सांगण्याचा हेतू आहे. म्हणजे आपली इयत्ता मोठी असेल
तर मागं बसायची काही गरज नाही. म्हणजे जी गोष्ट ज्या काळात शोधते त्या काळातच ती करावी, असं शास्त्राचा आम्हाला दंडक आहे. लहान मूल भिंतीच्या आडाला दडून खेळतंय, एखादा आजोबा त्याला कळण्यासाठी त्याच्यासारखं सगळं आवाज करतो, त्याच्यासारख्या स्मरण काय करतो, वाकुल्या दाखवतो. ती मूल जर भिंतीच्या आडाला वापरून घेत असला, आजोबा सुद्धा तसंच वापरून घेतो. ती मूल रांगायला लागलं तर आजोबा तसंच रांगतो. यात आनंद आहे. त्या मुलासाठी तो काय करतो, त्या त्या पद्धतीचे काय करतो, आविर्भाव करतो. मला सांगा, तोच नातू एक दिवस गावाला गेल्यावर आजोबा कसाच रांगायला लागला तर घरात शोभा देईल? मुलासाठी रांगणे वेगळं, मुलासाठी मूल होता आलं पाहिजे. आणि मग मूल गेल्यानंतर मी वयोवृद्ध आहे ही जाणीव असली पाहिजे. तसं पहिल्यांदा तुम्ही धरलेलं जे साधन आहे नाम, शिव शिव शिव, ते शिव केवढं व्यापक आहे ते अंतकाळाला कळायला पाहिजे. म्हणून शिव अहिंसा शब्द कल्याणदाय. नामदेवराय फार चांगलं वर्णन करतात. कल्याण म्हणजे मोक्ष. शिव मंगल करणार आहे, सुख देणार आहे. सुख देतो याचा अर्थ तो सुखरूप आहे असं कळावं म्हणून आम्ही सुखी होतो. आम्ही करता भोगता प्रमाता असं संसारी म्हणून स्वतःला वर्णन करून घेत आहोत. ते शरीर करता भोगता होतं, हे क्रियेला मिळालेलं साधन आहे. हे एक दिवस जाईल आणि मग त्याचं भस्म होईल. आणि मग एकदा भस्म झाल्यानंतर मग कलेवर जर उडत नसेल तर मग इथं उरणार आहे ते पापपुण्यात्मक सूक्ष्म शरीर, ज्याला मन असं म्हणतात. तेच मन अनेक जन्म व्यवहार करत फिरत आहे. ते मन ज्याच्या बुद्धीतून, ज्याच्या अंतःकरणातून, ज्याच्या वासनेतून ते मन मला लीन झालेलं आहे भगवान शिवाच्या चरणात, त्याच्या डोक्याचं काय करायचं म्हणतात? आमच्यामध्ये सामान्य माणसाची खापरे फुटली असं म्हणतात. ब्रह्मरंध्रातून प्राण जाणे, चांगला प्राण ब्रह्मरंध्रातून जावा, अपानातून नको. खालून प्राण नको, डोळ्यातून गेलेला त्याच्यापेक्षा खालून प्राण, नाकातून गेलेला, तोंडातून गेलेला अधम म्हटलेला आहे. एक प्राण ब्रह्मरंध्रातून जावा. आता ते आपल्या हातात नाही. ब्रह्मरंध्रातून जाण्याकरता फार पवित्र वागावं लागतं. आणि ज्या महापुरुषाची टाळूतून मला चेतन बाहेर पडतं, जीवतत्व बाहेर पडतं, ते शरीर मग त्याच मनुष्याच्या धडाची माळ मात्र भगवान शंकर गळ्यात घालतात. सांगायचं काय, भस्म उटी रुंड माळा. गळ्यात त्यांनी जे धारण केलेले आहेत त्या माळा रुंड माळा. आम्ही धारण केलेल्या आहेत स्फटिकाच्या माळा, तुळशीच्या माळा, रुद्राक्षाच्या माळा. ह्या साधने करतायत. आणि आम्हाला ज्याने साध्य दाखवलंय ते केवढं मोठं व्यापक आहे, ते भयावह आहे. एक दिवस हे मस्तक सुद्धा काय होईल, निरेंद्रिय असेल. डोळे काढलेलं शरीर कसं दिसेल, नाक नसलेलं शरीर कसं दिसेल, याची विचित्र अनुभूती जिवंत असताना पाहावी. ह्या रुंड माळा गळ्यात बघाव्या. आणि असं बघितल्यानंतर मग त्याच्या समोर आरसा धरून किती वर्ष आम्ही काढली हे ज्याचं त्याला कळावं. त्याला किती नटवावं, याला किती सजवावं, याच्याकरता काय काय करावं हे ज्याचं त्यानं ठरवावं. म्हणून एक साधक म्हणून बघत असताना ह्या रुंड माळा आमच्या समोर म्हटलेली आहे. भस्माची उटी, शरीराचं भस्म होईल. वैराग्य निदर्शक हे शब्द आहेत महाराज. परमार्थात हे जर हे होत नसेल तर मग शिवालयात येऊनही उपयोग होणार नाही. भगवान शिवांना आवडतं वैराग्य. वैराग्य का आवडतं? भोगापासून जगणारे पुष्कळ लोक या जगामध्ये आहेत. शांती आहे त्यागामध्ये. त्याग करणाराच पुरुष महाराज परमार्थ गाठू शकतो. म्हणून त्यागात शांती निरंतर, भोगे रोगे भयम. भोगानं रोग वाढते. अग्नी विजवायचा झाला तर 4 कवळा पालाने लाकडं टाकली तरी जर पाणी ओतल्याला बरं की शांत करणं. पाणी ओतणं म्हणजे शांत करणं. तसं इंद्रिय निग्रह शांत करता आला पाहिजे. इंद्रिय केवढ्या प्रती शांत करायची? आता म्हणे आहे की ती आठवड्या, आज आहे का उद्या आहे, तर तयारी केवढी वेगळा नाही. इंद्रिय पडायला की शांत होतील. मला तरी वाटतं असं काय शांत भैरवाकडे ध्यानच नाही. ते काय गावकी आमच्या देव बाजूलाच राहिला. त्या पाहुण्यांची व्यवस्था, त्या घरातली व्यवस्था अगदी भिताड साधलेली रंगोद्या सगळं करू. अवांतर आहे माई आणि प्रमुख आहे भगवंत. भगवंताचा पर्वकार त्याची ती मला पूज्य उपस्थिती असणारे दिवस असतात. तुम्ही ठरवलं, देवाला आमंत्रण दिलं. आता मला 4ला कीर्तन सुरू करायचं, 4ला येऊन बसलं पाहिजे. 4:30ला होईल सुरू, पण 4ला हजर पाहिजे. सांगितलंय भागाला 8-12ची टाइम, 11ला यायचं असं. देवाला तटवून ठेवणे, एखाद्याची तीर्थयात्रा, एखाद्याचं व्रत, ह्या सगळ्या गोष्टी आपण भाविक अंतःकरणानं चालवाव्यात, मोडू नयेत. ज्याचं अंतःकरण जसं असेल तसं चालू द्यावं.
म्हणून आपल्याला प्रधान काय आणि अवांतर काय हे आपल्याला कळतं. एवढा वेग आहे अंतःकरणात. आम्हाला ज्या गोष्टी नेमक्या कळायला पाहिजेत, कळून घ्यायला पाहिजेत, भोगाकडे फार आमचं मन आपोआपच वळतं. पाणी सकलाकडे धावतं. तसं इंद्रियांचा वेगच असा आहे की या इंद्रियांना जेवढं जेवढं भोगाचे विषय दिसतात तेवढे तेवढे लवकर ते आकर्षण करून बघतात. मागं वळायची मात्र इंद्रियांना सवय झालेली आहे. ती इंद्रिय आपण आवरत आली पाहिजे. आणि इंद्रिय निग्रह म्हणजे शांत करणं. हे केवढ्यापुरतं करायचं असतं? तेवढ्या काळापुरता वैराग्याचा भाव पाहिजे. वैराग्य म्हणजे कायमस्वरूपी राख लावून घरात बसायचं नाही, अंगाला भस्म लावून बसायचं. माई पुरती बुद्धी स्थिर ठेवायची. बारके पोरं पैसे खिशात घेऊन फिरतात. आज खर्च करायला म्हणून दिवसभर मला लक्ष ठेवून राहतात आणि काय एक दिवस मनाचा बांध फुटतो शेवटला ते सगळंच खर्च करून घालवायचं. वैराग्याची पराकुटी सीमा संपली की पैसे संपून येतात. तसं हे लहान मुलांचं झालं. आमचं आधीच संपले. खर्चाला आता काढायची पाळी आहे दुसऱ्यांच्या. एवढा आमचा म्हणून निग्रह टिकत नाही. म्हणून इंद्रिय निग्रह मोजक्या काळापुरता असावा लागतो. त्यालाच वैराग्य व्रती धारण करणे म्हणायचं. विषयासक्ती दूर करणे, कीर्तन ऐकण्यापुरता वेळ काढणे, याला वैराग्य म्हणायचं. वैराग्य म्हणजे काय? रात्रंदिवस घरात प्रत्येकाला शिव्या देत, माझं व्रत आहे, उपवास आहे, मी अर्ध्या केळा आहे, एवढेशे शेंगदाणे आहे, हे काय देवासाठी काय नाही आपलं, आपला उद्धारासाठी आहे. आपण आपलं व्रत उपवास साया सगळी करत असताना ध्यान देवाकडे असावं. ज्ञानोबरायाने हरिपाठात पुष्कळ सांगितलं. ज्ञान पुष्कळ आहे पण विष्णूचं ध्यान नसेल तर विष्णुवीन जग व्यर्थ त्याचे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया हरिवीन नियम. हे सगळं यज्ञ करतोय, याग करतोय, तप करतोय आणि हरीचा नियम काय उपयोग असायचा? तीर्थव्रती भाव हरिरे करुणा. तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव आणि करुणा नसेल तर हे सगळं करत असताना ते व्यर्थ करतोय. वाया व्यर्थ कथा. हरिवीन जन्म तो नरकाची परिधान. यमाचा पावला हरिवीन म्हणतात. हरी शिवाय जे काही केलं जातं ते सगळं वाया जाणार आहे. हे आहे बरोबर आहे. परोकाळ उत्सव बरोबर. भैरवाच्या उपासनेशिवाय जर काय असेल तर ते वाया जाणार. उपासनाच केली फलद्रूप होणार. फलद्रूप होणार आपल्या पत्रात काय पडतं हे बघायला पाहिजे. मी तर कीर्तनला असो तर मी काय थोडंफार वाचलेलं आहे, जुजबी योग्य असेल ते सांगायचा पराकाष्ठेनं प्रयत्न केला पाहिजे. भगवंतानं कृपा देऊन बुद्धी स्थिर ठेवली पाहिजे. ही कीर्तनाची सेवा भगवंताची आहे. माझं यात काय नेहमी निमित्त आहे बाबा, अशी भावना सदैव टिकवून ठेवणं यालाच मला साधनेचं एक अंग म्हणता येईल. आपण काही शिवभक्त झालो नाही. मला आज पुष्पदंत म्हणून एक महान शिवभक्त होऊन गेले पूर्वी, ज्यांनी शिव महिम्न स्तोत्र रचलं. ते नित्य नेमानं कमळाच्या फुलाशिवाय भगवंताची पूजा करतात. पृथ्वी तलावरची सगळी कमळाची फुलं संपल्यानंतर त्यांनी मोठ्या मोठ्या राजभवनातली जी तलाव असतील त्यामध्ये अदृश्य रूपाने तो जायचा. तर जायचं पण अदृश्य रूपाने. केवढी मोठी सिद्धी असेल सांगा. हे शरीर अदृश्य करायचं, जायचा आणि मग ती आपोआपच फुलं तुटली जायची, फुलं आपोआपच गेली जायची. असं त्या प्रधानाला कळालं, त्या सेवकांना कळालं. कोणतरी चोर येतोय पण दिसत. पुष्कळ प्रयत्न केले. अखंड राज्यभर महाराज सगळ्या फुलांची चोरी घ्यायला लागली. रोजच्या रोज 1000 कमळ जायला लागल्यावर मग कमळ काय रोज येतात? सदाफुलीसारखी सदा हजारां फुलं आहेत आमच्या 12 महिने. कमळाला वेळ असतो आणि मग फुलं कमी मिळायला लागली. आणि शेवटी त्या प्रधान एका सद्गुरूंनी सांगितलं, साधूंनी, राजाजवळ असणाऱ्या, की म्हणाले जो कोण ही फुलं चोरून नेत असेल त्याचा दृश्यपणा म्हणजे दिसण्यासाठी काहीतरी आम्हाला करावं लागेल. काय करायचं म्हणाले तर हा त्यांनी होरा बांधला. त्यांनी पंचांगावर धर्मशास्त्रावर बघितलं. हा पूजा करत असेल महादेवाची. त्या ज्या त्या महादेवाची पूजा कमळाशिवाय नित्य करत असेल तो महादेवाचाच भक्त असला पाहिजे. आणि मग तो दृश्य होण्याकरता त्यांनी महादेवाची काही उरलेलं निर्माल्य बेलाची पानं असतील, काही फुलं असतील, काही पांढरी शुभ्र फुलं, हे सगळी अंतर्गत आपल्या तलावाच्या भोवती. आणि नेमानं पुष्पदंत आले अदृश्य रूपात आणि फुल तोडण्याकरता जेवढी पाय टाकला तेवढी बेलाच्या पानावरच त्यांचा पाय पडला. पडल्यावर ते अदृश्य होण्याची शक्ती सगळी काय झाली? नष्ट झाली आणि ते दृश्य रूपात दिसले. हा पुष्पदंत आहे असं कळाल्यानंतर आता मला शिक्षा होणार आणि हे भगवंताच्या सेवेसाठीच मी चोरी करतो, हे माझ्यासाठी नाही संसारासाठी, असं त्या पुष्पदंतांना विवेक जागृत झाला. आणि तिथंच त्यांनी भगवान शिवांची जी स्तुती केली त्या स्तुतीचं नाव आहे शिवमहिम्न स्तोत्र. सगळ्यात प्रभावी स्तोत्र आहे ते. प्रत्येकाने पारायण करण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. नाही जमलं तर रुद्राष्टक पारायण करावी, नाही जमलं तर 12 ज्योतिर्लिंग आहेत ती त्रिकाळ वाचावी.
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनं उज्जैन्यां महाकालं ओंकारं ममलेश्वरं परजं वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरं हे सेतुबन्धे तुरामेशं नागेशं दारुकामणे वाराणस्यां तु विश्वेशं कर्भकं गौतमीतटे हिमालये तु केदारं विष्णुनेशं शिवालये एतानि द्वादश रुद्रलिंगानि सायं प्रातः पठेन नर सकाळ संध्याकाळ दुपार हे स्तोत्र म्हणत जर गेलं की ते म्हणाल मिनिट भर लागत नाही. आम्ही मिनिटभर का तास-तासभर दुसऱ्यावर फोनवर बोलू तर सकाळी मिनिट दुपारी 1 मिनिट आणि संध्याकाळी मिनिट काढला आणि जर स्तोत्र घर बसल्या ध्यान केलं ह्या शिवाचं ध्यान करायचं इथे यायची सुद्धा गरज आहे. त्या ठिकाणी शेतात सुद्धा असंच ध्यान करायचं. ध्यान म्हणजे काय त्याला घोंगडं सातरून बसायला असं नाही. मुलाचं कसं ध्यान करता येते खेळत असताना ध्यान होत नाही. त्याला आठवणी येणे म्हणजे ध्यान. निष्कपट भावनेनं निर्विकार भावनेनं आठवणी येणं म्हणजेच ध्यान. तसं देवाचं ध्यान आहे त्या ठिकाणी बसून करायचं. हा 12 ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण करायचं. असं त्रिकाळ नामस्मरण केलं तर भगवान शिवाचा मोठा फळाचा महिमा श्रीधर स्वामी सांगतात. सायंकाळी शिव पाहता सप्रेम यामिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्य दर्शन घेता सप्त आणि प्रातःकाली घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून आणि पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्य दर्शन घेता सप्तजन्मीचे सगळं पाप महाराज संध्याकाळी दर्शन घेतात. मध्यान्हाला पूर्वजन्मीचे दोष जातात आणि रात्रीचं पाप सकाळी दर्शन घेतल्यानंतर जातात. असा शिवरात्रीचा महिमा परिणाम शेषही वर्णो म्हणतात. या त्रिकाळ पूजा रुद्रघोष कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गजछाया ही सगळी पर्वकाळ ओवाळून महाशिवरात्रीवरून टाकायचं. उद्याचा आजचा रात्रीचा पर्वकाळ आहे. महान पर्वकाळ आहे. सगळे महाराज होता होईल तेवढं शिवनामस्मरण करायला हरकत नाही. आपणही महाराज त्या पद्धतीनं पुष्पदंतांनी चांगलं वर्णन केलेलं आहे. बघा मिळते आता मोबाईलच्या माध्यमातून मिळतंय. नाही जमलं एखादा ग्रंथ आणायचा. अट्टहासाने हे सगळं आम्ही केलं पाहिजे आमच्या उद्धारासाठी. देवाच्या काही संतांचा काही संबंध नाही. आम्ही फक्त आपली मानसिक स्थिती सुधारायची. म्हणून भगवान कसे असतील नरहरी महाराज सांगतात की भस्म लावलेले चिताभस्म रुंडमाळा धारण केलेले आहेत गळ्यामध्ये की हे ज्यांचं मस्तक विकार रहित झालेलं आहे तसं आम्हाला विकार रहित व्हावं लागेल तरच भगवान आमचा स्वीकार करतील. आणि त्या भगवंताच्या हातात आहेत हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळ हे निदर्शक आहे 3 गुणाचे सत्व रज आणि तम. त्याला 3 टोके आहेत. मधला टोक आहे रजोगुणाचा. दोन्हीकडचे टोक आहे सत्व आणि तमाचे. जमलं तर तमोगुणात उतरेल जीव. जमलं तर सत्वगुणात उतरेल. सत्वगुणात उतरला तर देवाकडच्या त्रिशूळाकडचा भाग सत्वगुणाचं वर्णन करतात धर्मशास्त्र. बाहेरचा गुण आहे तो रजोगुण तमोगुण आणि मधला आहे रजोगुण. रजोगुण का तर सगळे लोक कर्मकलापात आहेत. मला कार्य करावं अशी बुद्धी आहे. सगळ्यांची रजोगुणी माणसं जास्त आहेत पृथ्वी तलावर. तमोगुणी कमी आहे आणि त्यापेक्षा सत्वगुणी कमी आहे. म्हणून परमार्थाला माणसं कमीच येणार. हळ्या मारून कोण बोलवून येत एक मळणी काढायची येतं. माईला किस्ती येतात 5-5 जण गाडी बसून येतात. कीर्तनला येतात 5 जण गॅरेजवर बसून मागे येत आहे आणि एकमेकाला धरून येतात. म्हणजे हे कशासाठी येतात काय सांगायची गरज. काय प्रवचन नसते का रामायण कथा नाही काय. आवड केवढी आहे. एका खाण्यासाठी एवढी आवड आहे. मग सिनेमा बघण्यासाठी कुठं जातील माणसं. चांगली चव असेल तर धाबा होत 50-50 किलोमीटर माणसं जातात. विवेक कुठे शोधतात काही किती दिवस झाले. आता सोनाळीला रामकथा होती. एखाद्या दिवस जाऊन ऐकून यायचं. काय बिघडतंय त्यानं. सांगणारा वक्ता कमी असेल नि जादा असेल पण ऐन वेळेला आपल्याला भेटतंय परत भेटत नाही ऐकायला. असा समाज भेटत नाही मिळून. पण अशा गोष्टी आपण अट्टहासानं करता आल्या पाहिजे. की त्रिशूळ हे 3 गुणांचं प्रतीक आहे आणि नेत्री ज्वाळा असं म्हटलेलं आहे. त्यांचे नेत्र आहेत हे ज्ञानचक्षु आहे. हे जाळ करतात आणि पेटवतात असा त्याचा अर्थ नाही. हा रुद्र आहे बरोबर आहे. भगवान रुद्र हे प्रलयकाळाची देवता आहे. रुद्र हे नाव रुद्र समाराशी शंकर शिव भोळा उदार सर्वस्वी उदक बेद पत्र टाळी वाहिल्या दिवशी आपले पददासा ठामदेही कैलाशी. कैलासात नेत असताना भगवान रुद्र हे तापट स्वभावाचे आहेत. घोडे आहेत. सेवा करायला देव चांगला आहे पण चुकलं की तडाखा मात्र वाईट आहे. म्हणून जास्तीत जास्त शिवभक्त तुम्हाला कुठेही दिसणार नाही. वारकरी पंत वाढलेला दिसला पण कुठे शिवभक्त वाढलेले दिसतात. हे नंतर शेताकडे येतो निवड दाखवतो असला देव नव्हे. नैवेद्यास होता उशीर क्षण मात्र सोशे विश्वेशाला. हा भगवान शिव अजिबात उशीर मात्र सोशे.
त्याला उशीर सोसतच नाही. आणि मग जे ठेवलेलं आहे ते सगळंच दान करावं लागतं महाराज. म्हणून शिवभक्त हे श्रीमंतच असावे लागतात, गरीब भक्ताचं हे काम नव्हे. पत्रावळी तसं नैवेद्य आणायचं, ताट आणलं तर ताटासकट ठेवायला लागतं. हे आम्हाला ताट लागतात म्हणून मी सांगत नाही. महादेवाजवळ ठेवलेली वस्तू परत नेऊन असं शास्त्र आहे. म्हणून पत्रावळीवर सांगावं, आणलं तर जे आणायचं आहे ते तिच्या सकटच दान द्यावं, कारण इथं न्यायचा विधी नाही. महादेव ही शेवटचा अंतिम प्रलय काळ आहे, तिथे गेल्यानंतर परत येणे नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही, अंतकाळ आहे महाराज. म्हणून दिलेलं सगळंच दान द्यावं. नारळ सुद्धा आणला नाही वाटलं तर देऊन जावं, काय होत नाही त्यानं. पुष्कळ आमचं आता एक्सरेला नियम मारायला पैसे गेले, काय होत नाही. माणसाची भावना तशी होती, माझा अशी भावना राहिली प्रत्येक गोष्टी. असं समजून राहायचं की ही गोष्ट तुकोबाराया नरहरी महाराज सगळे संत अट्टहासानं सांगतात, जीवाची ही सगळी कृती महाराजाची स्वार्थी आहे. म्हणून जी डोळ्यात भूमिका आहे महाराजांच्या भगवंताच्या, ती प्रलय काळाचा अग्नी असं जरी म्हटलं तरी ती विश्वाला नाश करण्याकरता आहे, बरोबर आहे. पण ज्ञानचक्षु म्हटलं तर हरकत नाही. आणि ज्ञानचक्षु हा डोळ्यावर दाखवलेला आहे. भगवंतांना 3 डोळे म्हणतात, आणि 3 डोळे याचा अर्थ तो 3रा डोळा उघडला की भस्म होईल असं आम्हाला जुन्या माणसांनी सांगितलंय, बरोबर आहे. ते 3रा डोळा भस्म कसा करतो? ज्ञानचक्षु. एकदा ज्ञान झालं की जग कसं आहे कळतं. जगाचा जो आम्हाला कल्पित भास होता तो नष्ट होतो, जग नाहीच करत, ते पेटवून टाकत नाही. ज्ञानाग्नीनं हे सगळं निरीक्षण केलं, हे कसं बाधित आहे, कसं खोटं आहे, कल्पित आहे हे कळतं. तिच्या नेत्र जाळी ज्वाली जातवेद अग्नीचं नाव आहे संस्कृतमध्ये. हा 3रा डोळा ज्ञानचक्षु म्हणतात. आणि ज्ञानचक्षुने हे सगळं भगवान निरीक्षण करत आहे. आम्हाला देखील त्या भगवंताने असा ज्ञानरूपी चक्षु द्यावा. ज्ञान दान देणारी भगवान शिवासारखी दुसरी देवता कोणतीही नाही. आदिनाथ उमा बीज प्रगटले, चंद्रा लादले सजस्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा ददली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. आमचं जे ज्ञान आलंय ते वरून भगवंतांनी पार्वतीला सांगितलं, पार्वतीने इतर संप्रदाय सुरू केले, पण भगवान शिवाने मात्र आम्हाला नेत्र दिला, तो ज्ञानरूपी नेत्र दिला. आणि असा ज्ञान दान करणारा भगवान शिव नरहरी महाराज सांगतात, अंगाम गजचर्म पांघरलेला आहे, व्याघ्रांवर बांधलेला आहे. आता गजचर्म कुठं बांधले म्हणतात? व्याघ्रांवर अंगावर घेतले असं म्हणतात, कारण गजचर्म हे कामाचं प्रतीक आहे आणि व्याघ्रांबर हे क्रोधाचं प्रतीक आहे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, गळ्यात शोभा आभूषण म्हणून त्यांनी वासुकीचा हार धारण केलेला आहे. म्हणजे लौकिकात आम्हाला मान मिळण्याकरता हार घालून घ्यावा लागतो, बरोबर आहे. त्या हार शब्दातच महाराज एक विचित्र शब्द आहे. विजयी झालेल्या माणसाच्या गळ्यात हार घालतात हो, पण हार असा हार म्हणजे काय हो? हार शब्दाचा अर्थ काय? पराजित होणे म्हणजेच हार. इथं जिंकलेल्याला सुद्धा हारच घालतात. हा मृत्यू लोकांचा उपराट आहे सगळं. हार घालणे, विजयी होणे, विजयी झालेल्या माणसाला विजय माला असं म्हणावं. विजय झाल्यानंतर घातलेली माळ, पण हार घाला म्हणजे हार घाला म्हणजे हे पराजित झालेलं आहे असा त्याचा अर्थ झाला. भगवंताने हार कोणता घातलेला आहे? वासुकीचा हार, जो हार प्रत्येकाच्या गळ्यात आजही लोंबत आहे. वासुकी म्हणजे काळाचं रूप, नाग म्हणजे मरण, मरण म्हणजे अंतिम काळ देहाचा. आणि मग या मरणाची प्रत्येकाला भीती आहे आणि ती प्रत्येकाच्या गळ्यात महाराज हा वासुकीचा तिढा बसलेला आहे. उगाच आम्ही कळ काढली नाही म्हणून ते शांत आहे. एकदा जर हालचाल सुरू केली कधी गळा आवडून आम्ही मरू काय सांगता यायचं. कंठी शोभे वासुकी हार हे आभूषण वाटतात, पण असामान्य आहे. भगवंताचं एक नवनागामध्ये एक वासुकी नावाचा नाग आहे, त्या नागांचं आभूषण म्हणून देवाने धारण केलं. अनंतम वासुकीं शेषम पद्मनाभं च कंबलम धृतराष्ट्रम शंखपालम कालियम तक्षकम. वासुकी नावाचं नागकुळ आहे. नवनागकुळ होते, पूर्वी 36 होती म्हणतात. 36 परीक्षितीच्या यज्ञामध्ये जाळली गेली जन्मेजयाच्या, आणि मग त्या 9 उरली. त्या नवामध्ये तक्षकाचं प्रसिद्ध कुळ होतं आणि वासुकीचे प्रसिद्ध आहे. अनंत वासुकी आहेत, अशी नवनागकुळ आहेत. या नवनागातला वासुकी नाग हा भगवंताच्या आधारानं उभा आहे. म्हणजे केवढं व्यापक रूप असेल. चित्रामधला महादेव निराळा म्हणजे लिंगाकृती पाषाण निराळी. भगवंतांनी वर्णन केले ज्ञानोबराने, स्वर्ग जयाची सारुखा
समुद्रपाळी पिंड आहे. आणि मग शेषासारखी बैसका, शेष त्यांच्यावर आहे, शेषानं धारण केलेली आहे पृथ्वी असं वर्णन आहे. भगवान विष्णूंनी सांगितलं कद्रूचे पुत्र आहेत विनतेचे गरुड आणि कद्रूची सर्पकुल आहे. तर शेष बलवान आहे. शेषाला सांगितलं तू भूविवरात जा आणि ही पृथ्वी तोलून धर. सगळे नागफळं पृथ्वीला तोलून धरतात आणि त्या शेषाच्या बैसकेवर भगवान शिवाचा अधिष्ठान आहे. उंची आहे स्वर्ग जयाची, सावळकावरला सावळका पिंडीचा भाग आहे तो वर आहे. आणि मग जो आधार तीन लोक आहे, या आधारावर सगळे त्रैलोक्य उभा आहे. म्हणजे शिवाचं चित्र वेगळं आणि आमच्या ज्ञानोबरायांनी लिंगाची जी भूमिती सांगितली ती वेगळी. कोणतंही लिंग पहा, खाली 3 वलय आहेत. पिंडीच्या भोवती 3 वृत्त आहेत, 3 रेग आहेत, 3 वलय आहेत. कोणत्याही अणूचं केंद्रक बघा, न्यूट्रॉन मध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, एक निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे, अधिक वजा, आणि ती एकमेकाला परस्पर जवळ येत नाही, दाबतात, त्या केंद्रकाच्या भोवती फिरतात. आता हे भूमिती तत्व पाणिनींनी त्या काळात मांडलं असेल, हे आताच्या लोकांना तसंच का, त्या तशाच का खाची मारल्या जातात, हे मात्र आता पुष्कळीन धर्मशास्त्रात सांगितलंय. हेतू काय, सगळ्याची रचना ही अणूपासून झालेली आहे. अणूपासूनच जगताची निर्मिती. तसे या जगतात लिंग देखील महादेवांच्या लिंगापासूनच या सगळ्या जगताची उत्पत्ती झाली असं सांगतात. आणि या सगळ्याला आधार शेष आहे. शेष म्हणजे शिल्लक राहणारं तत्व, शेष म्हणजे नागणारे. बाकी काय राहिले शिल्लक म्हणजे शेष. आता शेष शिल्लक म्हणजे शिल्लक राहणं. शेष काय राहतं, एक तत्व राहतं, आत्मतत्व, त्याला नाम म्हणा, एक तत्व नाम जरी किंवा तत्वाला ब्रह्म म्हणा, ते ब्रह्मच एक शिल्लक राहील. आणि शिल्लक राहिलेलं ब्रह्म म्हणजे शिव आहे, कल्याणकारक आहे. भगवान नरहरी महाराज त्यांचं वर्णन करतात की गजचर्म धारण केलेलं आहे, कामावरचा विजय मिळवलेला, व्याघ्रांबर धारण केलंय, क्रोधावर विजय मिळवलेला आहे. आणि कंठी शोभे वासुकी, कंठामध्ये काळाचं मोठा काळ सर्प ज्यांच्या गळ्यात आलेला आहे, तो काळ सर्प ज्यांनी जिंकलेला आहे, मरण ज्यांनी जिंकलेलं आहे, असे आमचे भगवान महादेव अमर आहेत, अकाम आहेत, अक्रोध आहेत, इंद्रिय दमन ज्यांनी मिळवलेलं आहे, ज्यांनी क्रोधावर विजय मिळवलेला आहे. काम क्रोध बंदी खाली, काम हे दिले धुनी, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे हे मोठे आहे त्याला नव्हते, भंगार घ्यायच्या. हो स्वामी, हो म्हणजे इंद्रिय. इंद्रियावर ज्यांनी विजय मिळवला, स्वामी मालक. इंद्रियांचा मालक आम्ही आहोत का, इंद्रिय सांगल तसं आम्ही वागत आहोत, हे जास्त त्यानं तपासायचं. भक्त असेल तो गोस्वामी असावा, इंद्रिय जिंकलेली असेल, आणि ज्याची इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्यांना परमार्थ जिंकला असावी. भगवान शिवांना तोच आवडतो की ज्याने इंद्रिय जिंकलेली. इंद्रिय जिंकायची म्हणजे त्यांना योग्य त्यावेळी योग्य त्या पद्धतीने वापरलं, आणि असं सीमित आणि मर्यादित वापरणारं ज्याची वृत्ती आहे ती वृत्ती निर्विकार व्हायला वेळ लागत नाही. म्हणून वृत्तीच जिथं शांत होते ते ठिकाण म्हणजे शंकर. वृत्तीच नव्हे विकार, तो नर केवळ शंकर. असा वृत्ती निर्वृत्ती अवस्था व्हावी. भगवान निवृत्तीनाथ दादांची तशी होती की त्यांच्या वृत्तीत आता मी न करी भ्रांतीचे वृत्तीशी मार्गन केली. अशी वृत्ती ज्यांनी महाराज लिंपूनच काढली. कशानं? नामस्मरणाच्या बळावर. तसं आमचे भगवान शिव आपण आजही हरी 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 या मंत्राचा काय करत आहे, तो जप करत आहे. राम नाम मुखी सर्व काळ, कायम सुरती राम नामाचा जप करत आहेत. आजही तारक मंत्राचा उपदेश करत काशीच्या भर रस्त्यातून तो भगवान त्रिशूळधारी त्रिनेत्रधारी प्रत्येक मरणाऱ्या जीवाच्या कानामध्ये, वाराणसी मध्ये प्राणीमध्ये कानामध्ये उपदेश करत आहे तारक ब्रह्ममंत्राचा. ते ब्रह्ममंत्र तारक दुसरं तिसरं कोणतं नसून राम हाच शब्द आहे. आणि त्या राम नामाचा जर भगवान शिव करत असतील तर आम्ही का बरं करू नये, म्हणून आम्ही सामान्य जीव आहोत. राम नामाचा जप करूया. भगवान शिवाला ते आवडतात की जे रामनाम घेतात. म्हणून रामनामाचा जप महादेवाच्या मंदिरात करायला काय हरकत नाही. तर हे मंदिर आहे शिवाचं आणि आम्ही कसं राम म्हणावं हे नाही. मला रामनाम त्याला आवडतं, ते करत राहणं. असा भगवान शिव मी पाहिला. नरहरी महाराज म्हणतात, भूते बेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. आपली सगळी मंडळी एकत्र आली की जो आनंद होतो, तसं भगवान शिवाला आपले सगळे महाराज अनुयायी आल्यानंतर जो आनंद होतो त्याचं वर्णन हर्षयुक्त उमापती. उमेसह पार्वतीपती भगवान आनंदित होतात. आणि तो आनंदित झालेला परमात्मा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हा एवढा बलाढ्य असणारा भगवान शिव, ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे. चंद्र आता कुठं आहे? आकाशात आहे. मग ज्यांनी चंद्र धारण केला ते त्यांचं व्यापक रूप केवढं असलं पाहिजे? हा चंद्र त्यांच्या मस्तकात, ही गंगा त्यांच्या जटेतून आलेली आहे.
त्यांची उंची केवढी असेल हो? म्हणून स्वर्ग दयाची चालू हा समुद्र पाळी पिंडलिका व्यापक भगवान शिवानी काय काय धारण केलेलं आहे. ही झाली बाहेरली चिन्ह, गजचर्म व्याघ्रांबर वगैरे. त्यांनी जे विष धारण केलं ते कंठात धारण केलं, तर त्याचा उद्धार कोणालाही करता येणं शक्य नाही. त्याचं वर्णन असं केलेलं आहे, अपूर सेवन, तंबाखू सेवन, भांग सेवन या तुम्हाला तात्पुरती शांती मिळेल, पण ही तात्पुरती शांती भगवान शिवाला मान्य नाही. कायमस्वरूपी शांती झाली पाहिजे. आणि कायमस्वरूपी संसार शांत कधी होईल तर मन परिपूर्ण शांत करता आलं पाहिजे, आणि ते मनच भगवंतांना अर्पण करायचं आहे. असं मन कोणी कोणी अर्पण केलं, ते अर्पण करत असताना शिवलेला अमृतामध्ये श्रीधर स्वामींनी पुष्कळ कथा म्हणलेली आहेत. त्यात मग कोणी कोणी कशा कशा पद्धतीचा त्याग केला, ते मन केवढ्या उंचीवर असेल एवढं त्याग करण्यासारखं. म्हणून त्यागी संप्रदाय आहे भगवान शिवांचा, बोध देणारा संप्रदाय आहे शिवांचा, कल्याण करणारा संप्रदाय शिवांचा. म्हणून शिव कल्याणकारी आहे, सुख देणारे आहेत, सुखरूप करणारे आहेत, स्वतः नाम जप करणारे आहेत, कैलासाचे मालक आहेत, कैलासाचा राजा आहे. आजही त्यांच्या खापर हातात आहे, मस्तकावर महाराज त्रिनेत्र बोधरूपी ज्ञानरूपी डोळा उघडा आहे. आजही ते भिक्षा मागतात, आजही पंढरीत ते चंद्रभागेच्या स्नानाला जातात, आजही पंढरीत सुगंधिम पुष्टीवर्धनम, पंढरपुरात सुगंध लेण्याकरता आज भगवान शिव जातात. पुंडलिकरायांचे साक्षात भगवान शिवच आहेत, दुसरे कोणीही. असं एक व्यापक रूप आमच्या संप्रदायानं आम्हाला मांडलेलं आहे. असं कळालं की जो आनंद होतो त्या आनंदासाठी ते सुखाचं केंद्र आहे. असं नरहरी महाराज सांगतात, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सुनार, गज कर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुदेहार. मोहाला बळी पडतो, हत्ती केवढा बलवान आहे, पण माणसं त्याला काय करतात, सरकशीत वापरतात, लाकडं ओढायला वापरतात. बलवान एवढा मोठा प्राणी शाकाहारी आहे, पण एका स्पर्श सुखासाठी मोठ्या खंडीत पडला जातो, त्याला बंधनात घालतात. तसा एवढा मोठा जीवात्मा विश्वव्यापक आहे आम्ही, आमचं स्वरूप. आणि देहाच्या निमित्तानं आम्ही या विषय अडकलो, भुललो आणि जीवदशेत आलो, आणि जीवदशेतून अनेक अशी गावं फिरत आम्ही जाणार. ह्या गावात या जन्मात, पुढल्या गावात त्या जन्मात, अशी फजिती आमची सुरू आहे. म्हणून गजचर्माचं, गजाचं प्रतीक, तर त्या कामाला त्याने जिंकलं म्हणून गजचर्म त्यांनी काय केलेलं आहे, कमरेला बांधलेलं आहे. कोण म्हणतात व्याघ्रांबर कमरेला बांधलेलं आहे, कोण म्हणतात अंगावर ओढलेलं आहे, काही असे नका, पण गजचर्माने व्याघ्राचे हे दोन्ही त्यांनी, व्याघ्राजीनेही त्यांनी तपाला घेतलेला आहे. कारण वाघ हा एकाग्रतेचं प्रतीक आहे, आणि वाघाला क्रोध जास्त असतो. व्याघ्राजीने क्रोधाला त्यांनी जिंकलेला आहे. क्रोध ज्यांनी जिंकला त्यांनी निम्मा परमार्थ जिंकला. आणि असं काम क्रोध ज्यांनी जिंकले असे भगवान शिव आहेत. त्यांच्या कंठात वासुकी हार धारण करण्याचं कारण, ज्यावेळी पहिल्यांदा देवदानव युद्धामध्ये सगळी समुद्रात संपत्ती इंद्राची फाटली गेली, ती परत घुसळून काढण्याकरता मंथन करावं लागलं. त्यावेळी समुद्र मंथनाच्या वेळी पहिल्यांदा काय निघालं, विष निघालं. पहिली या वैराग्य गरा, धैर्य शंभू ओढवे गरा. आणि मग ते धैर्यानं प्राशन केलं भगवान शिवाने, ते कंठातच धारण केलं, खाली जाऊ दिलं. आणि तो कंठ हवानं तापला, त्रास करायला लागला. त्यावेळी हा दाह शांत करण्यासाठी काय काय त्याने धारण केलं, तर गंगा धारण मस्तकावर केली म्हणतात, चंद्र शीतल आहे त्याला धारण केलं म्हणतात. त्यानंही शांत होईना म्हणून वासुकी, सर्प शांत असतो असं म्हणतात. अंगाला हात लावला की, मी काय लावलेला परीक्षा लावाय गेलेला गार करते का काय, थंडगार शरीर असतं सापाचं असं म्हणतात. नाग साप, हा हे गावठी इतर नाही. नागसापा विशेषता सहजासहजी विषदपणे न फिरे सर्प निर्धोक आणि न घे झोप, निष्कारण कोप न करी करी कधी कोणावरी. जातिवंत सापा मोकळा कधीच फिरणार नाही, योगी पुरुषाचं लक्षण आहे. तो निर्धोकाने कधीच झोपणार नाही, निष्कारण कुणावरच तो कोप करणार, राग करणार, आणि राग केला तर तो सोडणार. नाग साप हा योगी आहे, योगी पुरुष शांत झालेला असतो सगळ्या विकारापासून. आणि असा नागाचा एक शांत गळ्याला वेढा असा म्हणून वासुकीला धारण केलं असं कारण सांगतात. पण भगवान शिवाने तो दाह कंठातच तटवला, खाली उतरू दिला नाही. खाली उतरला असता तर त्यांना बराच त्रास झाला असता, आणि वर बाहेर फेकला असता तर जगाला त्रास झाला असता. आजही भगवंतांनी कंठातच ते विष धारण करून ठेवलं, म्हणून निळकंठ म्हणतात त्याला. निळकंठ गुरव निळकंठ असं हिरव्या कंठाचं हे काही असं जातीवर आमच्याकडे नाही निळकंठ दिलेले आहेत. निळा कंठ झाला, हळाहळे कंठ निळाची साधे, हळाहळानं कंठ निळा झाला.
आणि तो निळा झालेला कंठ, मग आपण सुद्धा असंच विष पचवायला पाहिजे, गळ्यातच ठेवायचं, खाली उतरू द्यायचं नाही. बोललं तर जगाला त्रास आहे, गिळलं तर आपण मरणार. त्याच्यापेक्षा असं समन्वयात ठेवणार, हे ज्याचं त्यानं समजून घ्यायचं. त्यात आम्ही सांगायचं म्हणजे वयाची आणि मर्यादा पडते. विष कशाला म्हणतात? विषारी बोलणं, विष विषारी संकल्प नको ते व्हावं, टॉली भरलेली अडकावी, जवळ पाणी पाजा लागलाय निघावी म्हणायला पाहिजे का? मनात तरी आत भावना अडकायची असेल, तोंडात तरी निघावी असं म्हणायला पाहिजे, निम्म्यात तरी समन्वय पाहिजे का? सगळंच आधीच भरता अडकायला पाहिजे माझ्यामध्ये बसत. आता हे असलं संकल्प झाल्यावर मग सत्य संकल्पाचा दाता नारायण काय असे संकल्प बांधले असावेत. आणि मग त्यांनी कंठी शोभे वासुकी हार म्हटलं, ही गळ्यात मान सन्मान म्हणून हार घातलेला नाही. वासुकीचा भार एवढा मोठा वर्णन केलेला आहे. वासुकी सगळ्यात जड साप आहे असं वर्णन करतात. जड काय आहे सगळ्यात? तर जे मरणाचं भय आहे ते जड आहे. ते कुठं धारण करायला पाहिजे? गळ्यात धारण केलं पाहिजे. त्याच्या सह उठतो तो शिव म्हणायचा. एवढं मोठं अमाप बोजा सहन करण्याचं सामर्थ्य भगवान शिवांच्या अंगात आहे. म्हणून ते उचलत असताना कोण उचलील? काम जिंकलाय त्याला बळ असतं, क्रोध जिंकलाय त्याला बळ असतं. ज्याचे पाऊल विकार रहित आहे असाच निर्विकार महापुरुष या सगळ्याला जिंकून वर उचलू शकतो. त्या मरणाची भीती भगवान शिवाने टाकली आणि आजही ते अत्युच्च शिखरावर उभे आहेत. आजही मान सरोवरावर तुम्हाला जाता येणं शक्य उभे जाता हे साधू युट्यूबला काही जागी त्या हेलिकॉप्टर गेले हे गेलं. महाराज उन्हेच्या मागे त्याचं सेल्सिअस तापमान, तिथं कसं राहता येईल सांगा? यंत्र चालत नाही तिथं चालला तर मंत्र चालतोय, तोही ओम नमः शिवाय चालतोय, दुसरा चालत. जिथं यंत्र साधना चालत नाही, जिथं महाराज भगवान शिवाची कृपाच तिथं तुम्हाला घेऊन जाईल, एवढं मोठं उच्च ठिकाण आहे. अशा भगवान मानसरोवराच्या प्रदेशावर राहिला अगदी आजही तपश्चर्येला आहेत असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराचार्य तिथे गेलेले होते म्हणतात, दुसरा पण आज ताब्यात गेलेला. भगवान शुकाचार्यही गेले पण मेरू शिखरापर्यंत गेले, तिथून त्याने देह त्याग केला. मेरू शिखराशी शुक गेला म्हणतात आणि तिथून या त्याने साधली समाधी तुकाराम तरी होतो. तुकोबाराय म्हणतात त्यावेळी मी होतो उडी मारली त्यावेळी, म्हणजे तुकोबारायांना उगाच दिवतलं म्हणायचं नाही. तुकोबाराय म्हणजे महावैष्णव आहेत, साक्षात विष्णूचा येतो दुसरा. म्हणून तुकोबारायांचं वर्णन असं आपण ऐकले बघितलं की मेरू शिखरावर समाधी घेतली, उडी देहत्याग केला. भगवान शंकराचार्य तर भगवान शंकरांची मानसरोवर जागा पवित्र अशा जागी जाऊन योग साधना करून आले. म्हणून अशा उच्च ठिकाण भगवान शिवांचं आहे. अतिउच्च सर्वात संसारातलं ठिकाण म्हणजे हिमालयातलं मानसरोवर. म्हणजे आम्हाला असं गेलेलं वाचून माहिती आहे. आणि मग त्या भगवंताची द्वादश नामावळी, रुद्राष्टक, लिंगाष्टक, शिवमहिम्न स्तोत्र, शिवसहस्रनामावळी ही म्हणावी. त्या निमित्तानं एक बिलबदल, एक पसाभर पाणी घालावं, देवाची घर बसल्या सेवा करता येते का? महादेवाची पिंड घरात आता हे काही लोकांनी काढलंय ते नागाची फडी पाहिजे काय नको, आधीच करायला कंटाळल्यात आणि त्याच्यात आणि काहीतरी काढलं म्हणजे सगळंच बंद करून टाकतील आमच्या. ती फडी काय करते का? डोसक्या आदळतोय ते सावली आहे म्हणायचं, काय तर त्याला एक व्यावहारिक उपाय फुल घालता येतंय, बसतंय म्हणायचं, हार बार काढता येतं. आता ही फडी नसते तर कसं घालायचं सांगा होतं. उगाच लोकांनी काढायचं ते म्हणून घरात नाग नसावं, नागनीच मरायचं राहतंय शेवटी. काय कसं चावून मरणार? पिसू चावायची आणि नाग चावलं म्हणून मरायचं असं. माणसाची भावना वाईट असल्यावर परमार्थात सगळ्याच गोष्टी अशा आड पडत्यानं पौर्णिमा महाराज कुठली तिथी निमित्ती परमार्थाला जी एक दिवस जाणार आहे, आयुष्य जात आहे. सगळी रात्र ही शिवरात्रच आहे. काळ रात्र होता कामा नाही. काळ रात्रीपेक्षा शिवरात्र काय वाईट आहे? काळ रात्रीपेक्षा विष्णू रात्र, हरिदिनी असं का म्हटलेलं आहे ते? हरीचा दिवस आणि शिवाची रात्र. रात्रीला उपासना शिवाची, दिवसा उपासना हरी परमात्म्याची. हे हरिदिनी शिवदिनी उपोषण केलेलं आहे. शिवदिनीपेक्षा शिवरात्र महत्वाचे. आजचा काळ आहे, सर्वांनी नामस्मरण करूया. त्या निमित्तानं कामक्रोधाचं धन भगवान शिवाने करावं. भूते वेताळे नाचती, आनंद आहे. माणसात फार रम्मान शिव होत नाहीत, कारण त्यांचं ठिकाण आहे स्मशान. तिथं कोण येणार? अमंगळ वागणं आहे म्हणतात, दिगंबर आहेत, उघडे आहेत, त्यांच्याजवळ फार स्त्रियांचा वगैरे मेळा असं जात नाही. कारण त्यांनी काय केलेलं बिभत्स रूप आहे, अमंगल रूप आहे, रुंडमाळा, सगळं वर्णन बघितलं तर ते अमंगल वाटतं, दुर्गंधी वाटते. पण असे नका. अशा भगवान शिवांच्या जवळ कोण येतील? मग रात्री समय स्मशानात भूते जैशी. रात्रीच्या वेळेस स्मशानात कोण असणार? माणसं जातील, भूतच येतील. आणि ते भूत काय करतात? भगवान शिवांना आनंद देतात, त्यांची सेवा करतात.
मला मुक्त कर देवा, या पिढीतून त्रासातून मुक्त कर म्हणून त्यांची सेवा करतात. सेवा केलेल्याला भगवान मुक्त करतात. म्हणून भूते वेताळे, वेताळ हा त्यांचा प्रमुख आहे. वेताळ म्हणजे सामान्य नाही, मुख्य देवता आहे. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती पार्वती सह भगवान शंकर आनंदित आहेत म्हणतात. आणि असा भगवान शिव मी प्रत्यक्ष पाहिला कधी पांडुरंगाच्या कमरेच्या करदोऱ्याचं माप घेत असताना. आणि मग मला असं कळालं की हरिहरा भेद, हरी मुळातच आणि हरे एक उजवे वाम भाग तुका म्हणे एक चांद, वेगळा नाही पांडुरंग परमात्मा. नरहरी महाराज असं सांगतात. आणि मग पांडुरंगाने कमाल केली. आयुष्यभर नरहरी महाराजांचे सगळे दागिने त्यांनी घडवले. फार नरहरी महाराजांचं चरित्र चांगलं आहे. ते म्हणतात जो पांडुरंग परमात्मा माऊली सांगतात सर्व सुखाचे आगर वापरमा, सर्व सुखाचे आगर जनी जनी म्हणे सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर असे एक प्रमाण आहे. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना. हे पाठ सांगायसाठी कराय नाही, माहिती असावं आपलं. सर्व सुखाचा आगर भगवान शिवही आहे आणि सर्व सुखाचा आगर पांडुरंग परमात्माही आहे. आगर म्हणजे ठिकाण. अशा अशा ठिकाणाचं मला दर्शन झालं, आनंद झाला. आणि मग त्या देवाला बघत असताना भीती गेली. भगवान शिवांचं दर्शन हे भीतियुक्त आहे. लौकिक अलौकिक दर्शन त्यांचं व्हावं असं दर्शन कोण काय बघायला हवं. साधा आम्हाला बिभत्स रूप बघू वाटत नाही, देवाचं विचित्र रूप काय बघू वाटत. दत्त महाराज शिवाचं दर्शन हे वेगवेगळ्या रूपात आपल्याला मलंग वेशात वेगवेगळ्या वेशामध्ये आपल्याला वाटतं. शिवाचं एक मंगल रूप आम्हाला दिसावं. ते मंगल रूप नरहरी महाराजांनी आम्हाला सांगितले. सर्व सुखाचे आग्रह ने नरहरी सुनार भज जन्म व्याग्रांबर कंठी शोभे वासुकिहार महाराजानेश्वर. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.